नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 21 दिवसांची सेवा कधी सुरू करायची आहे। खूप महिला विचारत असतात 21 दिवसांची सेवा ताई करायची आहे आम्हाला सांगा, तर संकल्प कसा करू, रोज कोणती पूजा करू किंवा कोणते नियम पाळायचे, मध्ये एक दिवस चुकला तर काय करायचं आणि 21 दिवसाचं उद्यापन कसं करायचं। तर मंडळी, स्वामी समर्थांचे लाखो भक्त आहेत आपले आणि प्रत्येक जण गुरुपौर्णिमेच्या अगोदर 21 दिवसांची सेवा करत असतो आणि त्या सेवेने काहींच्या इच्छा पूर्ण होतात, काहींना कधी ना कधी ह्या 21 दिवसाच्या आपण जी सेवा करतो त्याचं फळ नक्की भेटत असतं। तर मंडळी, 21 दिवसांची सेवा कधी सुरू करायची आपण गुरुपौर्णिमेच्या अगोदर 21 दिवस करू शकतो किंवा नंतरही करू शकतो, परंतु अगोदर केली तर खरंच शुभ आहे, कारण आपलं उद्यापन हे नेमकं गुरुपौर्णिमेच्या दिवशी होईल। त्यामुळे 21 दिवसांची सेवा ही अगोदर 21 दिवस केली तरीही चालेल। सेवा सुरू करण्यापूर्वी काय करायचं आहे, तर सेवा सुरू करण्याच्या आदल्या दिवशी देवघर स्वच्छ करा। श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ पुसून ठेवा। एक स्वच्छ आसन ठेवा, एक दिवा, उदबत्ती, फुले, नैवेद्य, पाण्याचा तांब्या आणि प्रसादाची व्यवस्था करून ठेवा। या सेवेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ मन आणि श्रद्धा। आणि मंडळी, आपण ही सेवा करताना संकल्प करायचा आहे, आणि तो कसा, तर पहिल्या दिवशी दिवा लावून स्वामींच्या चरणी हात जोडून असे म्हणा की हे श्री स्वामी समर्थ महाराज, मी आजपासून पुढील 21 दिवस तुमची सेवा श्रद्धेने आणि भक्तिभावाने करणार आहे। ही सेवा पूर्ण करण्याची शक्ती मला द्या। माझ्या मनातील भीती, नकारात्मक विचार दूर करून योग्य मार्ग दाखवा। माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या। तर संकल्प करताना मन पूर्णपणे शांत असू द्या। मंडळी, देवाला उदबत्ती नसली तरी चालतं, फळं नसले तरी चालतात, परंतु मनामध्ये भाव खरा पाहिजे। देवाला भावच महत्त्वाचा असतो। तर मंडळी, रोजची सेवा कशी करायची, तर सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे, देवघरामध्ये दिवा लावा, उदबत्ती लावा, स्वामींना फुले अर्पण करा, साखर, खडी साखर किंवा दूध, फळ किंवा घरचा साधा नैवेद्य असला तरीही चालतं। त्यानंतर दोन्ही हात जोडून काही क्षण डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करा। मंडळी, नामजप किती करायचा, तर दररोज कमीत कमी 108 वेळा स्वामी समर्थांचा नामजप करू शकता। नामजपामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। हा मंत्र खूप शुभ आहे आणि याच्यामध्ये शक्ती पण खूप आहे मंडळी। तर 108 वेळा करू शकता, किंवा तुम्हाला जास्त जर जमत असेल तर तुम्ही जास्त पण करू शकता। ज्यांच्याकडे वेळ नसेल त्यांनी 5 माळा, 11 माळा किंवा 21 माळा जप करू शकता। ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी करायचा आहे। मात्र जप मोजण्यापेक्षा तो मनातून करणं अधिक महत्त्वाचं असतं। पहा, आपण किती माळा झाल्या मग आपल्याला वाटतं हा झालं, तसा विषय नसतो। तर तुम्ही किती मनातून करता हे खरंच महत्त्वाचं आहे या गोष्टीमध्ये। तर स्वामीचं चारित्र्य वाचन करायचं, दररोज शक्य असेल तर 1 अध्याय वाचा। जर वेळ कमी असेल तर 2-3 पानं जरी वाचले तरी चालतील। चारित्र्य वाचताना अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा। दररोज संध्याकाळी किंवा सकाळी स्वामींची आरती करा। 2 टाइम आरती केली तरीही चालेल। आरतीनंतर काही मिनिटे शांत बसा। या 21 दिवसात कोणते नियम पाळायचे आहेत, शक्य असेल तेवढं खरं बोला, सत्य बोला, कोणालाही दुखवू नका, आई वडिलांचा आदर करा, गरजूंना मदत करा, अन्न वाया घालू नका, अन्नदान करा, शक्य असल्यास अन्नदान करू शकता, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, गायला चारा द्या, रागांवर नियंत्रण ठेवा, अहंकार बाजूला ठेवून वाईट सवयींपासून दूर राहा। तर मंडळी, काय टाळायचं आहे, तर खोटं बोलणं टाळा, शिवीगाळ करू नका, घरामध्ये भांडणं होऊ देऊ नका, दुसऱ्याची निंदा करू नका, मत्सर, व्यसन हे पण करू नका। तर महिलांनी सेवा करू शकता का, तर मंडळी हे पहा, आपल्या घरामध्ये माणसांना जास्त टाइम नसतो, त्यामुळे शक्यतो महिलाच हे व्रत करतात। महिलांनी श्रद्धेने नामस्मरण, प्रार्थना आणि स्वामीचे स्मरण करू शकता। मात्र पूजेसंबंधी काही परंपरा घराघरानुसार वेगवेगळ्या असतात, त्यामुळे आपल्या कुटुंबातील परंपरा किंवा गुरूंचे मार्गदर्शन यांचा आदर करावा। आणि महिलांना विशेष एक गोष्ट म्हणजे पहा की तुम्हाला एखाद्या दिवशी म्हणजे काही काम असेल किंवा काही असेल तर तुम्ही मनामध्ये वाईट वाटून द्यायचं नाही की आता माझे स्वामी समर्थ रागवतील, आरती झाली नाही, पूजा झाली नाही, तर असं मनामध्ये घेऊ नका। जेवढी तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल तर खरंच स्वामी समर्थांना ते समजतं। तर मंडळी, एखादा दिवस जर चुकला तर काय करायचं, तर अनेकांना हा प्रश्न पडतो। जर एखादा अपरिहार्य कारणामुळे सेवा पूर्ण नाही झाली तर घाबरू नका, स्वामींना नम्रपणे क्षमा मागा आणि पुढील दिवसांपासून पुन्हा
भक्तिभावाने सेवा सुरू ठेवा. स्वामींना आपली भावना महत्त्वाची असते. तर 21व्या दिवशी उद्यापन कसं करायचं आहे, तर उद्यापन म्हणजे सेवेचा शेवट नाही, तर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे. त्या दिवशी सकाळी घर स्वच्छ करा, स्वामींना फुलांचा सुंदर हार अर्पण करा, तुपाचा दिवा लावा, विशेष नैवेद्य दाखवा, म्हणजे पुरणपोळी, शिरा, खीर काही पण, किंवा तुम्ही आपलं जे घरामध्ये असतं ते पण दाखवलं तरी चालेल, परंतु खीर, शिरा, गोड थोडंसं काहीतरी करा, किंवा आपल्या घरी बनलेलं असेल ते सात्विक प्रसाद तुम्ही देऊ शकता. तर स्वामींची आरती करा, श्री स्वामी चारित्र्यातील एक अध्याय वाचा, कुटुंबासह नामजप करा, किंवा कुटुंबामध्ये कोण नसेल तरी तुम्ही करा. उद्यापनानंतर काय करायचं, तर शक्य असल्यास गरीब व्यक्तीला अन्नदान करा, गाईला चारा द्या, पक्ष्यांना धान्य टाका, मंदिरात प्रसाद वाटा, लहान मुलांना फळे द्या. दान हे आपल्या क्षमतेनुसार असावं, मोठं दानच करावं असं नाही, प्रेमाने केलेले छोटे दानही तितकंच महत्त्वाचं असतं. तर या सेवेचं खरं महत्त्व काय आहे, तर मंडळी, अनेक भक्त आपल्या अनुभवातून सांगतात की या 21 दिवसांच्या सेवेमुळे त्यांना मानसिक शांती, आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि भक्तीची अनुभूती मिळाली. परंतु हे लक्षात ठेवा की सेवा म्हणजे फक्त इच्छा पूर्ण करून घेण्याचा मार्ग नाही, तर सेवा म्हणजे स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा असते. तर मंडळी, जर तुम्ही यावर्षी गुरुपौर्णिमेच्या अगोदर श्री स्वामी समर्थांची 21 दिवसांची सेवा करण्याचा संकल्प करत असाल तर पूर्ण श्रद्धेने आणि सातत्याने करा. कोणत्याही फळाच्या अपेक्षेपेक्षा स्वामींच्या चरणी भक्ती अर्पण करा. जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भक्तिभावाने एकदा तरी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, स्वामी समर्थांची भक्ती खूप अपरंपार आहे आणि त्यांचे चमत्कारही खूप परंपरा आहेत. तर मंडळी, तुम्ही 21 दिवसांची सेवा करणार आहात की नाही, किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.